नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान नवीन ब्लॉग मध्ये. घूमने जाएंगे, हाँ जाएंगे. चलो कपड़े पहन लो दूसरे, ठीक है? ये सही नहीं है, गंदे हो गए, गंदे रहते थे क्या? हमने दही से खराब कर दिया. मैंने दही से खराब कर देते. नहीं ऐसा नहीं है. अच्छा बिल्कुल नहीं है, मेरे को बात करने थे. चल चल निकल जाती हूँ, बहुत गंदे बात करती थी. सुखाते उसे जाके कहाँ बैठते? सुखाते. हाँ चेंज करते हैं ना, शाम हो गई ना अभी. तर चला आज आपण बनवणार आहे गाई लई बोलते त्याच्याकडे बोलावं लागतं. हाँ पॅनकेक नाही, मैंने कुछ बनाया है. तर आज बनवणार आहे आपण हे पनीरची रेसिपी नक्की बघा. हाँ ते अशी बनवलेली आहे मी पनीरची रेसिपी. छोटा पीस हाँ चाचा रूल आहे, देख ले तिचं जीव लई तुटतो माझ्यासारखं. कोण रडायचं नाही, कोण काय. हाँ चलो तर चला आज पनीरची आपण आलू पनीर बनवूया. तर अशी बनवली, शेवटपर्यंत रेसिपी बघा. भूत आ गया, सब खा गया, बोलून देत नाही. तर हे बघा आणि चला किचन मध्ये. आता बनवायचं आहे आपल्याला. आपण किचन मध्ये आलेलो आहे. तर किचन मध्ये बनवायचं आहे आपल्याला आता हे पनीर बनवण्यासाठी मी 3 बटाटे छोटे छोटे कापून थोडंसं पाणी आणि मीठ टाकून उकडून घेतलेलं आहे. लवकर पनीर बनवायसाठी आलू पनीर बनवणार आहे. तर बटाट्यासोबत तर बटाटा 3 कापून स्वच्छ धुवून मी उकळून घेतलेला आहे. तर बघू शकता थंड पण झालेला आहे. थोडं नॉर्मल शिजवून घेतलंय. आणि 1 टोमॅटो, 2 टोमॅटो आहेत आणि कांदा आहे 1 मोठा. जिरा आहे, राई सॉरी, खसखस आहे, तीळ आहे, काळी मिरी, लवंग, इलायची आणि हे आहे ना दालचिनी. असं सर्व मी मसाले टाकलेले आहेत. गरम मसाले जेवढे पण आहेत ना आपले ते, अद्रक, लसण सर्व टाकलेले आहेत ह्याच्यात. आता थोडी कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे, जिरा पण टाकलाय. तर हा पनीर कसला आहे? फुटलेला दूध फुटलेल्याचं पनीर आहे. हे का फुटलेल्या दुधाचं मी पनीर बनवले. तर बघू शकता, फेकून देऊ नका, लई टेस्टी, वास नाही काय नाही, इतका छान बनलेला आहे. का फुटला एक दूध अमूलचं. मग त्याचं मी हे बघा पनीर बनवलंय. हे आणाय गेलं फेकून दिलं की असं जातंय, पण खूप टेस्ट. जसं आपण बाहेर आणतो ना फुटलेल्या दुधाचं मी नाहीतर ही बनवते रसगुल्ला. तर चला आपण बनवण्याच्या आता ही मिक्सरला बारीक करून घेते मसाले सर्व आणि छोटे छोटे पीसेस पनीरचे कटिंग करून घेते. तर मिक्सरला बारीक करून घेतलं मसाले मी पूर्ण असे. आणि हे बघा आपले पनीर किती मस्त पीस झालेत, मोठे पीसेस ठेवलेत. तर ऑइल ठेवलेलं आहे. ह्याच ऑइलमध्ये आपण आता पनीर फ्राय करून घ्यायचं आहे परतून. ऑइल गरम झालं की, हे बघा ऑइल गरम झालेलं आहे. आपण थोडंसं ब्राउनिश होस्तवर फ्राय करून घेऊया पनीरला. ज्यामध्ये आपण तडका लावणार त्याच ऑइलमध्ये छानपैकी गरम करून ब्राउनिश करून घेऊ. पनीर झालेलं आहे फ्राय मस्तपैकी. पनीर फ्राय छान करायचं, एवढं जास्त पण नाही. आवडत नसेल आपण का नाही डायरेक्ट असं बिना फ्राय करता पण पनीर यूज करू शकतो भाजीमध्ये. तर मी थोडंसं परतून घेते, थोडं जादा नाही. तर डाग लागलेला आहे, हे बघू शकता. डाग म्हणजे ब्राउनिश एक साईडला झालेला आहे, तर 1 साईड झालेला आहे आपण, हे बघू शकता. तर आता मी पनीरला काढून घेते. का आता किती छानपैकी पनीर फ्राय झालेलं आहे, काढून घेतलेलं आहे प्लेटमध्ये मी. तर आता ऑइल पण गरम आहे, तर त्यात आपण थोडी मोहरी अर्धा चम्मच चांगली फुटली की त्यात ॲड करू थोडंसं आपण जिरा. छानशी फुटायला लागली, हे बघा किती उड्या मारायला लागले. चला ॲड करू आता. हे जादा मसाला मी ह्याच्यात टाकलेला आहे, त्यामुळं काय ना ह्याच्यापेक्षा जास्त मी मसाला यूज करणार नाही. चला मसाला ॲड करू. तर ॲड केलं पूर्ण मसाला करून घेतलं छानपैकी. आता ब्राउनिश भाजून घेऊ आपण. कांदा सगळा मसाला आहे ह्यात छानसा लालसर भाजून. पनीर मसाला तर नाही माझ्याकडे. आता पण ॲड करू हे लाल पावडर मिरची मसाला आपला लाल घरचा. तर मिरची मसाला हे आहे, गरम मसाला 1 स्पून. आणि पण हा आपण ॲड करू जिरा पावडर वगैरे काय असते ॲड करा. मी नाही एवढं आता करणार. हळद घेतली ना आपण अर्धा चम्मच ॲड करून. तर छानसा आता मसाले आपण फ्राय करू. चिकन नॉनव्हेज मसाला टाकला तरी चालेल ह्याच्यात. या शाकाहारी असताना तर नाही टाकलं, त्यात काय नॉनव्हेज नसतं. ठीक आहे.
तर छानपैकी आता भाजस्तोवर मस्तपैकी भाजून घेऊ आपण मसाला. भाजण्यासाठी छानपैकी फ्राय होण्यासाठी आपण थोडंसं झाकून घेऊ. थोडंसं इंडक्शन कमी करू. 600वर ठेवलंय. चला मसाला खोलून बघून घेऊया. गायराणीकडे पण लक्ष ठेवावं लागतं. तर बघा छानपैकी अजून लालसर झालंय. 2 मिनिटं अजून फ्राय करून घेऊ आपण. तर मीठ ॲड केलेलं तुम्हाला दाखवले नाही, कारण का बटाट्यात आपण मीठ ॲड केलेलं. आणि हे बघा आता ऑइल सोडलेलं आहे मसाल्याने. त्यात आपण थोडंसं ॲड करू. अजून थोडंसं अर्धा टेबलस्पून नमक मीठ ॲड करू. बघू शकता छानपैकी आपलं मसाल्याने तेल सोडलेलं आहे. चला हे थोडं आहे पुरा. आता आपण मिक्सरला लावलेलं भांड्यातलं पाणी खंगळून थोडंसं त्याला पण पकवून घेऊ आपण. त्यात ॲड केलं बटाटा तरी चालेल. हे आहे ना, हे बघा, हे जेवढं पाणी हवं आहे तेवढं आपण ॲड करू. छानशी उकळी असतं एवढंच पाणी ॲड करणार आहे. झालं तर ओपन करूया. शिजलेलं आहे किशा. इतकं वास मारायला लागले, पुऱ्या घरातनं मसाल्याचा वास येतोय. तर हे बघू शकता एकदम गाढा झालेला आहे. एवढं गाढा पण नको आहे आणि मस्तपैकी बनलेलं आहे. त्यात आपण आता मसाले बटाटे जेवढे हवे आहेत ना तसे शिजलेले आहेत. थोडंसं पुश केलं ना बस असं बस झालं. गिरवी होईल छानपैकी. पण नाही करायचं. पिलूला खूप आवडतात ना अख्खे बटाटा असे. मला असे आवडतात. थोडंसं फ्रेश केलं का नाही, हे चम्मचनं जादा येणं पण नाही करायचं. पिलूला आवडतात खूप आपल्या. तर हे बघा किती घट्ट झालेलं आहे. तर आपण ॲड करू आता पनीर शेवट. तर पहिलेच फ्राय केलेलं आहे का नाही. तर या पनीर मिळते ना ती थोडीशी आपण त्याच्यात ॲड करू शकतो. आणि मस्त ते बनलेलं आहे. थोडं झाकून ठेवू 2 मिनिटासाठी. चला आता बस करू. थोडं दूर करायला लागेल मला, कारण बंद करू इंडक्शन. पनीर बनवून रेडी आहे एकदम मस्त. आणि पनीर मसाला आहे आपला एक्सपायर झालेला आहे. तसं काय नाही, पनीर मसाला यूज करू शकता. तर कशी बनली पनीरची भाजी सांगा नक्की. कोथिंबीर खतम आहे, जे आहे त्याच्यातच खुश. तर आवडला व्हिडिओ रेसिपीचा तर नक्कीच लाईक सबस्क्राईब माझ्या चॅनलला नक्की करा. आणि हे बघा फुटलेलं दूध आहे. वाटते का एकदम टेस्टी वाटतच नाही. टेस्ट पण येत नाही. ते खराब दूध झालेला त्याचं आपण बनवलंय. तर बघू शकता. तर काळजी घ्या. धन्यवाद.